महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. तथागत गौतम बुद्धांबद्दल हा प्रचार नेहमी केला जातो की रात्रीच्या अंधारात ते आपल्या पत्नी, मूल, आईवडील या सर्वांना सोडून गेले व जीवनात शांतता कशी निर्माण करण्यात येईल याचा शोध घेण्यास गृहत्याग करून जंगलात निघून गेले. परंतु हे सत्य नाही. त्यांनी गृहत्याग केला, परंतु तो याच कारणासाठी नव्हे, तर त्यास त्यांच्या शाक्य संघात घडलेले कारण महत्त्वाचे ठरले. तर पाहूयात तथागत गौतम बुद्धांचा का गृहत्याग. तथागत गौतम बुद्ध जेव्हा सिद्धार्थ होते, ते शाक्य संघाचे सदस्य होते व ते आपले खाजगी काम करून शाक्य संघाचे कार्य उत्तम रीतीने करत होते व ते त्यांच्या कामात इतके आदर्श चांगले होते की शाक्य सभेत ते सर्वांचे प्रिय झाले. जवळपास 8 वर्षे झाली असतील ते शाक्य सभेचे सभासद होते. त्याचवेळी एक गंभीर प्रश्न त्यांच्या राज्यात निर्माण झाला. शाक्य व कोलीय एकमेकांचे शेजारी होते व या राज्यांमधून रोहिणी नदी वाहत होती व या नदीचे पाणी दोन्ही राज्ये शेतीसाठी वापरत होती व या पाण्यासाठी दोन्ही राज्यांत अधूनमधून भांडणे होत होती. परंतु त्या वर्षी शाक्य व कोलीय यांच्या सैनिकांत पाण्यावरून मोठा झगडा झाला. काही केल्या हा प्रश्न मिटत नाही. यावरून शाक्य सेनापती याने युद्ध हा अंतिम निर्णय स्वीकारला व शाक्य प्रथेनुसार शाक्य सभेत युद्धाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला व प्रत्येकास मत देण्याचा प्रस्ताव मांडला. लगेच क्षणाचाही विलंब न करता तथागत गौतम बुद्ध उठले व त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला व सेनापती व सिद्धार्थ गौतम यांच्यात बरेच या विषयावर बोलणे झाले. सिद्धार्थ गौतम यांनी आपल्याकडील 2 माणसे व त्यांच्याकडील 2 माणसे व या चौघांनी मिळून एकास निवडावे व हा रोहिणी नदीचा पाणी प्रश्न सोडवावा हा प्रस्ताव ठेवला. शाक्य सेनापतीने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव मान्य झाला नाही व सेनापतीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाक्य सभा बोलविण्यात आली व सेनापतीने 20 ते 25 वर्षे वयाच्या सर्व शाक्य पुरुषांनी सैन्यात युद्धासाठी सामील व्हावे हा प्रस्ताव मांडला. त्यासाठी प्रस्तावास सिद्धार्थ गौतमाने विरोध केला. काही अल्पसंख्याक सदस्य सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने होते, परंतु ते सभेत काहीच बोलले नाही. बहुतेक बहुसंख्याकाच्या विरुद्ध जाण्याने होणारे परिणाम त्यांना दिसत असतील, तरीही सिद्धार्थ गौतमाने सेनापतीच्या प्रस्तावास विरोध केला. त्यावेळेस सिद्धार्थ गौतम व शाक्य सेनापती यांचे असे संभाषण झाले होते. ते असे: संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यांपैकी एक जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे, पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा. कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कौशलधिपतीच्या हातचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देऊन सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण आहे की कौशल राजाला हे युद्ध शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला आणि सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की कौशल राजाच्या अनुज्ञे वाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही
आणि जर ह्यांपैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फरमावली तरी कौशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरिता कौशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दृश्य परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांत शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि 3. आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्यांच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. 3ऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला 2रा पर्याय अधिकच योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यांपैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी खुशीने स्वीकारेन. याविषयी कौशलाधिपतीकडे मी मुळीच याचना करणार नाही, याचे मी अभिवचन देतो. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कौशलाधिपती समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरविता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुला परिव्राजक कसे होता येईल? आपण त्यांची संमती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले. आणि तो म्हणाला, त्यांची संमती मिळो वा ना मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो. तर आपण पाहिले, सिद्धार्थ गौतम तथागत बुद्ध होण्याच्याही आधी युद्ध व युद्धातून जी परिस्थिती निर्माण होते, अनेक सैनिकांचा मृत्यू, त्यामुळे अनेक कुटुंबाची होणारी हानी, याची ते काळजी घेताना दिसतात व कुठलाही प्रश्न चर्चेने सोडवावा यासाठी ते शाक्य सभेसमोर प्रस्तावही ठेवतात. अंतिमतः त्यांचा प्रस्ताव मान्य न झाल्यामुळे त्यांच्यापुढे 3 पर्याय असतात. 1. युद्धात सामील होणे. तो पर्याय ते निवडत नाहीत. 2. देहांत शासन अथवा देशत्याग. व 3. आपल्या कुटुंबियावर सामाजिक बहिष्कार व मालमत्ता जप्त. या 3ही पर्यायात ते युद्धात सैनिकांचा मृत्यू न हो व युद्ध नको या भूमिकेवर ठाम राहण्यास देशत्याग स्वीकारतात. ही माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात उपलब्ध आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.